संपूर्ण देशात मेळघाट क्षेत्र हे असे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणावरून संपूर्ण भारतात हजारो लोक कामाकरिता शिक्षणाकरिता स्थलांतरित होतात। कोरोनाच्या महामारीनंतर संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे व यानंतर देशातील कानाकोपऱ्यातून मेळघाटात परतीच्या मार्गावर हजारो लोक दिसून येत आहे। मेळघाटात पोहोचल्यानंतर शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार त्या लोकांना क्वारंटाईन केल्या जात आहे। असेच एक आदर्श क्वारंटाईन कक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदिवासी आश्रमशाळा भोकरबर्डी येथे बघावयास मिळत आहे। या क्वारंटाईन कक्षात ठिकठिकाणाहून आलेले एकूण 92 महिला, पुरुष व लहान मुलांचा समावेश आहे। महत्त्वाचे म्हणजे बहुतांश ठिकाणी क्वारंटाईन कक्षात पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था दिसून येत नाही, पण भोकरबर्डी येथील रहिवासी व गोंडवाही सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल व मित्रमंडळाकडून या क्वारंटाईन कक्षात घरासारखी व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये उन्हाळा बघून थंड हवेकरिता प्रत्येक खोलीत कूलर, थंड पाण्याचे मडके, गादी व चादर, साबण, हँडवॉश, मास्क व जेवणात साफ व उत्तम जेवण, नाश्ता, चहा व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। ही सर्व व्यवस्था असून दररोज साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 1 चमू क्वारंटाईन लोकांची दिवसातून 2 वेळा आरोग्य तपासणी करतात व रोज 2 ते 3 वेळा श्रीपाल पाल स्वतः भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करतात। त्यामुळे क्वारंटाईन झालेल्या प्रत्येक पुरुष, महिला व लहान मुले यांना आपल्या घरच्यासारखे वातावरण या भोकरबर्डी क्वारंटाईन कक्षात मिळत आहे। म्हणून या क्वारंटाईन कक्षाला आदर्श क्वारंटाईन कक्ष म्हणून संपूर्ण मेळघाटात संबोधल्या जात आहे। या सर्व कार्यात मोलाचे सहकार्य श्रीपाल पाल मित्रमंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदिवासी आश्रम शाळा प्रशासनाचे मिळाले आहे। मी धनंजय वानखडे, मुख्याध्यापक आश्रमशाळा भोकरबर्डी। शासनानं जवळपास 16 तारखेला आपल्या इथं जे क्वारंटाईन सेंटर ओपन केलेलं आहे आणि त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 92 लोक येथे उपस्थित आहे। त्याच्यामध्ये लेडीज, जेंट्स आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। शासन आणि आमचे इथचे श्रीपालजी पाल तसेच आमची संस्था या सर्वांनी मिळून इथं त्यांची सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। साबण, तेल, मंजन, त्यानंतर शासनानं साहेबांनी कूलरसुद्धा त्यांच्याकडे पाठवलेले आहे आणि शासनानं जे आपली हे जे मदत घेतली आहे आम्हा शिक्षक लोकांची, कर्मचाऱ्यांची आणि या जवळपास या कोरोना प्रादुर्भावाच्या महामारी काळात ही जी मदत शासनानं आमच्याकडून, त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत। यापुढेही सुद्धा अशी काही परिस्थिती ओढवली तर आम्ही केव्हाही त्यांच्यासाठी 24 तास तयार आहोत। मैं श्रीपाल पाल, माजी जिला परिषद सदस्य, गोंदवाड़ी क्षेत्र। हमारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम स्कूल में जो एसडीओ मैडम में, तहसीलदार मैडम ने क्वारंटाइन के लिए 92 मजदूर जो पूना, मुंबई और बाकी की जगह से आए थे उनको यहाँ रखा है। यहाँ पर उनको हम लोगों ने पहले दिन से ऐसी सुख सुविधा, किसी चीज़ की, जीवनमर्रा की चीज़ों में किसी चीज़ की कमी ना हो, तेल क्या, साबन क्या, मंजन क्या, नाश्ता, चाय, दोनों टाइम खाना, खेलने के लिए वॉलीबॉल, बैट, क्रिकेट के लिए जो भी जैसा हम लोगों से बना, मैं और मेरा जो मित्र मंडल है श्रीपाल पाल मित्र मंडल की ओर से यहाँ पे किया गया है। और जो क्वारंटाइन में लोग हैं, वैसे तो 2-4 लोग हर इसमें थोड़े से रहते ही है, लेकिन बाकी किसी की कोई कंप्लेन ऐसी नहीं है। यहाँ पे क्वारंटाइन 16 तारीख आपको सब यहाँ पे सुविधा वगैरह अच्छी है? हाँ। कोई प्रॉब्लम है? नहीं। यहाँ पे मेडिकल चेकअप होता है क्या? और खाने को अच्छा मिलता है? हाँ, खाने को अच्छा मिलता है। और सोने वगैरह के लिए? हाँ, सोने वगैरह के लिए अच्छा है। कुछ तकलीफ है क्या यहाँ पे? कुछ नहीं, खाना वगैरह सब बढ़िया है। मनोरंजन हो रहा है? हाँ। घर की याद आ रही है क्या? नहीं। भोकरबर्डी आश्रमशाळा येथे नियमित आरोग्य तपासणी प्रहार केंद्र साद्रावाडी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत करण्यात येत आहे आणि येथे टोटल 92 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। त्यात कोणालाही सर्दी, खोकला, ताप अशी कोरोना सदृश लक्षणे आढळून आलेली नाही आहे आणि इथून कोणालाही संदर्भित करण्यात आलेलं नाही आहे। सर्वांची प्रकृती चांगली आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।